अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजे जेजुरीचा खंडेराय आपला। आणि याच खंडोबा देवाच्या चैत्र पौर्णिमेचं रहस्य आज जाणणार आहोत। चैत्र पौर्णिमेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भक्त त्या ठिकाणी येतात बघा, नतमस्तक होतात खंडोबा देवाच्या पायाशी। आणि याच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवशंकरांनी जगताच्या कल्याणासाठी मार्तंड भैरव अवतारामध्ये कैलासावरून भूतलावर भगवान शिवशंकर अवतरले आणि तो दिवस म्हणजे चैत्र पौर्णिमेचा दिवस। आणि म्हणूनच आज आपण आजच्या दिवशी जेजुरी गडाची महती आणि आपल्या खंडोबा देवाचा महिमा जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल शूटर चॅनल। खंडोबा देव म्हणजे महाराष्ट्राचं कुलदैवत, बहुजनांचं कुलदैवत। खंडोबा देवानं आपल्या भक्तासाठी वेळोवेळी विविध रूप धारण केली आणि त्यामुळेच खंडोबा देवाचा महिमा फार अपार आहे। म्हणून आपण आज पाहतो की प्रत्येक भक्ताच्या मनात, हृदयात आणि घरात खंडोबा देव असतोच। आषाढ शुद्ध प्रतिपदा याच दिवशी देवगणाने भंडाऱ्याने पूजा केली आणि तेव्हापासून हा दिवस गणपूजा म्हणून ओळखला जातो। आणि आजही हा जो उत्सव आहे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो खंडोबा देवापाशी। कडे पठारावरील देवतालिंग मंदिरामध्ये नित्यनेमाची पूजा झाल्यानंतर मानकरी देवावरती भंडारा वाहतात आणि नंतर सर्व भक्त मंडळी भंडारा त्या ठिकाणी वाहतात। अशा प्रकारे स्वयंभू शिवलिंगावरती भंडाऱ्याच्या राशी उभ्या राहतात। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व जाती धर्माची लोक त्या ठिकाणी येतात, येळकोट येळकोट जय मल्हार म्हणतात आणि भंडाऱ्याची उधळण करतात, भंडाऱ्या खोबऱ्याची। आणि याच्यानंतर बघा देवाची आरती होते आणि मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी छबिना निघतो। आणि रात्रभर दिवटीच्या प्रकाशात आणि सनईच्या मंजूळ स्वरात रात्रभर छबिना चालतो। संपूर्ण जेजुरी ही सोन्याची दिसते हो, कारण त्या ठिकाणी भंडाराच तेवढा उधळला जातो। येळकोट येळकोट जय मल्हार म्हटलं जातं आणि त्या ठिकाणी तो छबिना पाहिल्यानंतर, ते यात्रेचं दृश्य पाहिल्यानंतर एक स्वर्ग सुखाचा आनंद त्या ठिकाणी आपल्याला मिळतो। अहो एवढा उत्सव मोठा असतो जेजुरीचा हा चैत्र पौर्णिमेचा की प्रत्यक्ष देवांनाही मोह त्या ठिकाणी आवरत नाही, देवही त्या ठिकाणी पाहायला येतात बघा उत्सव, असंही म्हटलं जातं। कारण जेजुरीचा खंडेराया म्हणजे प्रत्यक्ष भगवान शिवशंकर आहेत हो, ज्यानं ही सृष्टी निर्माण केली, देवदेवतांना निर्माण केलं ते आदिनाथ आहेत। जेजुरी गावच्या नैऋत्य दिशेस साधारणतः 3.5 किलोमीटर अंतरावरती जयाद्रीच्या पठारावरती कडे पठार त्या ठिकाणी आहे आणि हेच खंडोबाचं खरं स्थान आहे बघा, मूळ स्थान। यालाच खंडोबाचा जुनागड सुद्धा म्हटलं जातं। श्री क्षेत्र जेजुरी सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं गाव आणि या ठिकाणी साक्षात मल्हारी मार्तंड नांदतायत हो, आज सुद्धा भक्ताच्या हाकेला धावून येतात। आणि याच जागेवरती भगवान शिवशंकराने मार्तंड भैरव अवतार धारण केला, भक्तांच्या रक्षणासाठी, जगताच्या कल्याणासाठी। दक्षिणेमध्ये मणिमल्लाचा वध केला आणि राजधानी येथेच बसवली जेजुरीला। सह्याद्रीचा हा डोंगर आणि याच रांगांना जयाद्री हे नाव होतं पहिलं। काळाच्या ओघानंतर जेजुरी म्हटलं जाऊ लागलं। याच जेजुरी गडाच्या कडे पठार हे पुढे संबोधलं जाऊ लागलं। अहो रेतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी के सुंदर स्वराज्य निर्माण केलं, राजे उमाजी नाईक आणि सरदार मल्हारराव होळकर यांची खंडोबा देवावरती अपार श्रद्धा होती आणि याच श्रद्धेच्या बळावरती विजय प्राप्त केला आणि हे स्वराज्य निर्माण झालं। महाराष्ट्रामध्ये खंडोबा देव हे स्थान, कर्नाटकात मैलार स्थान, आंध्र प्रदेशात मल्याळम म्हटलं जातं। मल्हारी मार्तंडांना हळद प्रिय आहे बघा, म्हणून इथे येणारा प्रत्येक भक्त भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करतो आणि येळकोट येळकोट जय मल्हार म्हटलं जातं। या महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्मांमध्ये बघा प्रत्येक घरामध्ये ज्या वेळेला विवाह होतो मुला मुलींचा, अहो नवरी आणि नवरदेव अगदी जोडीनं प्रथम मल्हारी मार्तंडाच्या पायाशी नतमस्तक होतात, उंच आकाशात भंडारा उधळून दिला जातो आणि आपल्या नवीन संसाराची सुरुवात मल्हारी मार्तंडाच्या पायाशी नतमस्तक होऊनच केली जाते बघा आज सुद्धा। आणि नंतर जागरण गोंधळ केला जातो आणि देवाची आराधना केली जाते। अहो मल्लासूर दैत्याचा वध केल्यानंतर सगळ्या देवी देवतांना दिवटीनं ओवळलं, म्हणून आजही बघा मल्हार भक्तामध्ये
आपल्या देवाऱ्यामध्ये दिवटी पूजली जाते, बुदली पूजली जाते. खंडेरायाचा ज्या वेळेला कुलधर्म कुलाचार केला जातो, म्हणजे जागरण गोंधळ ज्या वेळेला करतो ना, त्या दिवशी दिवटी ही पेटवलीच जाते. अहो खंडोबा देव भक्तांच्या बाबतीत हळवा देव हो. भोळा खंडोबा म्हटलं जातं, म्हणजेच भोळा शिवशंकर. आणि याच खंडोबा देवाच्या भोळ्यापणावरती माळसा आणि बानू भाळली होती हो. आणि त्या परिस्थितीनुसार माळसा आणि बानू यांचा स्वीकार करताना खंडोबा देवानं बहुपत्निकाचा त्या ठिकाणी स्वीकार केला. म्हणजेच सामाजिक एकत्मेचा धागा त्या ठिकाणी जुळला गेला. खंडोबा हे दैवत बहुपत्निक दैवत आहे. कारण खंडोबा देवाच्या हे जे पत्नी आहेत दोन्ही हे वेगवेगळ्या जातीचे आहेत. आणि त्यामुळं सांस्कृतिकरित्या एक प्रकारे त्या ठिकाणी धागा जोडला गेला बघा. म्हणून समाजानं मिळून मिसळून राहावं हे भगवंतानी स्वतः सांगितले. खंडोबा देवाची पत्नी माळसा म्हणजेच मोहिनी आणि पार्वतीचा अवतार. माळसा ही नेवाशाची तिमसेट वाणी यांची मुलगी, व्यापारी लिंगायत समाजात जन्मलेली मुलगी. स्वप्नात येऊन प्रत्यक्षात भगवंतानं सांगितलं, खंडोबानं सांगितलं, दृष्टांत दिला आणि त्याप्रमाणे तिमसेट वाण्यानं सातारा या ठिकाणी आपल्या मुलीचा विवाह पाली या ठिकाणी केला असंही सांगितलं जातं पौष पौर्णिमेला. आणि दुसरी पत्नी बानाई इंद्रदेवाची मुलगी एका धनगराला सापडली, त्यानं मोठी केली आणि बानाईला सांगण्यात आलं होतं की तुला जेजुरीला पती मिळेल. आणि ज्या वेळेला बानाई खंडोबा देवाच्या पाया पडाय आली आणि खंडोबा देवाला पाहिलं आणि दोघंही प्रेमात पडले हो. आणि बानाईचा सहवास मिळवण्यासाठी खंडोबा देवानं आपली पत्नी माळसा बरोबर सारीपाटाचा डाव मांडला आणि जो डाव हरेल त्याला 12 वर्ष वनवास असं ठरलं होतं. बानाई बरोबर विवाह करण्यासाठी प्रत्यक्ष खंडोबा देव हारले हो. अखंड विश्वाच्या मालकाला हरावं लागलं, कारण विधीचं विधान खरं करायचं होतं. आणि याच्यानंतर खंडोबा देवानं धनगराचं रूप धारण केलं आणि बानाईच्या पित्याकडे गेले आणि देवानं बकरी वळली बानाई बरोबर विवाह करण्यासाठी. आणि नंतर पुढे बानाईचा विवाह खंडोबा देवा बरोबर झाला. आणि नंतर खंडोबा देवाने बानाई त्यावेळेला जेजुरी गडावरती आली, त्यावेळेला माळसा भांडू लागली हो. आणि या दोघींची भांडणं थांबवण्यासाठी प्रत्यक्ष खंडोबा देवानं डोंगराचा वरचा भाग माळसेला दिला आणि खालचा भाग बानाईला दिला बघा. आणि आजही आपण पाहतो त्या ठिकाणी की वरच्या बाजूला मंदिर माळशेचं आहे आणि खालच्या बाजूला बानाईचं मंदिर आहे बघा पायथ्याशी. म्हणूनच चैत्र पौर्णिमेचा दिवस हा अत्यंत भाग्याचा दिवस आहे बघा. भक्तांच्या कल्याणासाठी, भक्तांच्या रक्षणासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी प्रत्यक्ष महादेवांनं मार्तंड भैरवाचा अवतार घेतलेला दिवस म्हणजे चैत्र पौर्णिमा आहे. हा दिवस अतिशय आनंदाचा आहे आणि मल्हारी मार्तंडाचा कौतुक करण्याचा दिवस आहे. आजही आपण त्या ठिकाणी पाहतो, शेकडो वर्षाचा काळ जरी गेला तरी मल्हारी मार्तंड आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करतात बघा. त्यामुळे वर्षातून एकदा तरी आपण मल्हारी मार्तंडाच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी जा. उंच आकाशात भंडारा उधळून द्या, तुमची संकट आकाशात निघून जातील बघा. फक्त विश्वास पाहिजे आणि येळकोट जय मल्हार नक्की म्हणा. तिथं गेल्यानंतर आपण महाराष्ट्राच्या, देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही राहत असताल, जर आपल्याला आपल्या माथी मल्हारी मार्तंडाचा भंडारा असेल, वाऱ्याच्या वेगाने येऊन मल्हारी मार्तंड आपली सुरक्षा करताल बघा. एवढी ताकद खंडोबा देवाची. आपल्या घरातल्या अनेक अडचणी दूर होत्या. त्या ठिकाणी आपण वर्षातून एकदा तरी जावं, कारण अखंड विश्वाचा मालक त्या ठिकाणी. कुलदैवत तुमचं महत्वाचं आहे. बांधवांनो, तुम्हाला कुलदैवत जर माहीत नसेल तर तुम्ही खंडोबाला जा आणि भंडारा त्या ठिकाणी नक्की उधळा आणि येळकोट जे मल्हार म्हणा. चैत्री पौर्णिमेचा उत्सव हा इतका मोठा असतो की लाखो लोक त्या ठिकाणी येतात. अक्षरशः सोन्याची जेजुरी दिसते. तर मित्रांनो, ही सुंदर अशी माहिती आवडली असेल ना, एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. अशी नवनवीन माहिती मिळवणे, खरी माहिती. आणि आम्हाला कमेंट म्हणून येळकोट जय मल्हार अशी कमेंट नक्की द्या. ज्या गावातून पाहताय त्या गावाचं नाव शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.